स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेबद्दल जो काही महत्त्वाचा पॉईंट होता लाडक्या बहिणींचा, तो आता क्लिअर झालेला आहे आणि वाटपाची तारीख जी आहे ती आता पुढे आलेली आहे. वाटपाची एकदम फिक्स तारीख मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांग. त्याचप्रमाणे भरपूर लाडक्या बहिणींचे असे प्रश्न होते की आता मार्च महिना सुद्धा पूर्ण भरत आलेला आहे आणि मार्च एंडिंगचा सुद्धा या ठिकाणी विषय आहे. मग फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र 3,000 रुपये मिळणार आहेत का? कारण जी आर मध्ये जो काही निधी मंजूर झालेला आहे त्यावरून आपल्याला हा सर्व पॉईंट लक्षात येतो. कारण मागच्या जी आर मध्ये फक्त 98 कोटी रुपये मंजूर झाले होते, पण या जी आर मध्ये 277 कोटी रुपये म्हणजे 3 पट रक्कम जी आहे ते मंजूर शासनाकडून करण्यात आलेली आहे. तर मग फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळणार का आणि हप्त्याचा वाटप कधी होईल, म्हणजे वितरण आता कधी सुरू होईल? तर बघा, सर्वात पहिला पॉईंट या ठिकाणी समजून घ्या की जो काही सामाजिक न्याय व विशेष विभागाचा जी आर आलेला आहे त्या जी आर मध्ये फक्त 277 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. फक्त 277 कोटी रुपये. आणि त्या जी आर मध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे, त्या जी आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की फक्त फेब्रुवारी महिन्याच्या वाटपासाठी जे आहे हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मार्च महिन्याच्या वाटपाचा बिलकुल उल्लेख नाही. मार्च महिन्याच्या वाटपाचा उल्लेख त्या ठिकाणी नाही. त्यामुळे 277 कोटी रुपये फक्त फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपासाठी होणार. याचा अर्थ काय? तर मार्च महिन्याचा हप्ता वाटप होणार नाही, फक्त फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वाटप होणार. कधी? तर बघा, आता जो काही हा निधी मंजूर करण्यात आला आणि जी आर निघाला, तर या जी आरचा निधी महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी, त्यांना ट्रान्सफर होण्यासाठी लागतात 5 ते 6 दिवस. 5 ते 6 दिवस हा कालावधी लागतो. आणि हा निधी ट्रान्सफर होण्यासाठी बघा, आता 24 तारखेला जी आर निघाला, म्हणजे 24 तारखेला प्रोसेस सुरू झाली, तर 25, 26, 27, 28, 29, 30 म्हणजेच सोमवारपर्यंत, म्हणजे 30 तारखेला सोमवारी 100% वाटप होण्याची शक्यता आहे. म्हणजे 100% वाटप होणार, म्हणजे होणार 30 तारखेला सोमवारी दिवसभरामध्ये कधीही वाटप सुरू होऊ शकतो. मागच्या वाटपामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 18 तारखेला जी आर आला होता, 23 तारखेला वाटप सुरू झाला होता, म्हणजे 4 ते 5 दिवसाच्या गॅपमध्ये निधी ट्रान्सफर झाला होता सामाजिक न्याय विशेष विभागाच्या खात्यामधून महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी सुद्धा 24 तारखेला जी आर आला, तर 4 ते 5 दिवस जो काही निधी आहे तो ट्रान्सफर होण्यासाठी लागेल आणि 100% 30 तारखेला म्हणजे 30 मार्चला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये, पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. ज्या बहिणींना जानेवारी हप्त्यापर्यंत पैसे मिळालेले आहे त्या बहिणींना तर 100% मिळणार. त्यांचे रेग्युलर पैसे सुरू आहे त्यांना फेब्रुवारी हप्ता मिळणार. त्याचबरोबर ज्या बहिणींनी दुरुस्तीची केवायसी जर केली असेल, त्यांना जर दुरुस्तीची केवायसी संधी मिळाली असेल आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जर त्यांनी दुरुस्तीची केवायसी केली असेल, तर त्या बहिणीचे सुद्धा फेब्रुवारी महिन्यापासून पैसे सुरू होण्याची शक्यता आहे. जर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हप्ते तुमचे आले नसेल, तुम्ही केवायसीची दुरुस्ती केली असेल, तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून तुमचा हप्ता 100% सुरू होऊ शकतो. तर बघा, जे काही अफवा आहे त्यावर बिलकुल लक्ष देऊ नका. फक्त फेब्रुवारी महिन्याचा एकच हप्ता मिळणार आहे. मार्च महिन्याचे हप्ते मिळणार नाही किंवा 3,000 रुपये मिळणार नाही. 1,500 रुपये मिळणार आणि 30 तारखेला वाटप 100% सुरू होणार, म्हणजे होणार. कारण जी आर ट्रान्सफर होण्यासाठी तेवढेच दिवस लागू शकतात. झालं तर त्याआधी सुद्धा वाटप सुरू होऊ शकतो. शासनाने जर ठरवलं तर लवकर, जर जी आरचे पैसे ट्रान्सफर झाले तर लवकर सुद्धा या 4 ते 5 दिवसांमध्ये वाटप सुरू होऊ शकतो आणि याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होईल. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.